नव्याने प्रेमात पडलेल्या एका मुलाची ही गोष्ट आहे. तर घटना सत्य आहे. अगदी 8-10 दिवसांपूर्वी घडलेली गोष्ट. एक मुलगा होता. आपली आई त्याची खूप खास मैत्रीण. म्हणजे प्रत्येक मुलासाठी त्याची आई एक चांगली मैत्रीण असते. कारण ती त्याच्यासाठी अगदी साधी भोळी प्रत्येक गोष्ट मानणारी आणि त्याला कुठल्याही गोष्टीत नकार न देणारी असते. तर असाच एक मुलगा तर आपल्या आईकडे ₹100 मागणी करतो. की आई मला कॉलेजमध्ये थोडे पैसे लागतायत. कसली तरी फी भरायची आहे. मी भावांकडे मागू शकत नाही. आईला त्याच्यावरती विश्वास बसतो आणि काय आई कधी नाही म्हणतच नाही. आईला नेहमी वाटतं की माझ्या लेकराने मोठं व्हावं, जे मला नाही मिळालं ते त्याला मिळायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आई तयार होते आणि ती बाबांकडे जाते. त्याच्या वडिलांकडे गेल्यानंतर म्हणते की आपल्या सोन्याला आहे ना ₹100 पाहिजे. आता खरं तर ₹100 फार मोठी गोष्ट नाहीये. कारण आजच्या काळामध्ये आपण ₹10 सारखी ₹100 नोट सहज उधळतो. पण वडिलांनी विचारलं, की "एवढे ₹100 कॉलेजमध्ये कशासाठी पाहिजे?" त्याला विचारलं का? तर आई आपली मुलाची बाजू घेऊन सहज बोलली, की "जाऊ द्या ना, लागत असतील कशासाठी तरी. द्या तुम्ही ₹100." आणि मग ती ₹100 नोट त्या आईने मुलासाठी वडिलांकडनं घेतली आणि म्हटली, "घे बाळा ₹100. बघ कॉलेजची फी व्यवस्थित भर आणि तुला अजून काही लागले तर मला तसं काही सांग. मी तुला बाबांकडनं पैसे घेऊन देईन." मुलगा आनंदी झाला. आता त्याला कॉलेजला जायचंय. मस्तपैकी ड्रेस त्याने प्रेस केला. कारण आपला प्रेस ड्रेस बघून कोणीतरी इम्प्रेस होईल अशी भावना म्हणून नाही. पण ठीक आहे ना, आपण टापटीप राहतो तर चांगल्या पद्धतीने राहणं त्या स्वभावातला तोही मुलगा होता. आईने डोक्यावर हात फिरवला. मुलगा कॉलेजला गेला. कॉलेजला आल्यानंतर त्याने कॉलेजच्या कॅम्पसमध्ये इकडे-तिकडे फेरफटका मारला आणि कॉलेजच्या बाजूला असणाऱ्या एका कॅन्टीनमध्ये गेला आणि ₹100 त्यांनी एक कॅडबरी घेतली. वास्तविक त्याला काय करायचं होतं? फी भरायची होती कसली तरी, असं म्हणून त्याने ते आणि ₹100 ती कॅडबरी घेऊन मुलगा कॉलेजच्या एका साइडला गेला. साइडला गेल्यानंतर त्या ठिकाणी मुलींचा घोळका होता. तिथंच मुलींची दप्तर वगैरे ठेवलेली होती. आणि मग एका मुलीला इशारा करत त्याने ती ₹100 जी कॅडबरी घेतलेली होती, ती तिच्या दप्तरात ठेवली. आता गोष्ट अशी झाली, की मुलगा प्रेमात पडला होता, की त्याला अट्रॅक्शन निर्माण झालं होतं, की त्याला समोरून नेमका होकार आलेला होता. थोडा कावरा-बावरा झालेला. आता मुलगी दुसऱ्या समाजाची, मुलगा दुसऱ्या समाजाचा आणि त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये नव्याने निर्माण होणारं हे प्रेमकरण जरा थोडं समोर येत होतं. दिवसेंदिवस ही गोष्ट वाढत होती आणि परत 3-4 दिवस गेले आणि मुलाने आईकडे डिमांड केली, की "आई, मला ना ₹200 हवे आहेत." असं करता करता महिन्यामध्ये आईकडने मुलाने जवळपास ₹1000 जमा केले आणि एका रविवारचा प्लॅन करून त्याच कॅडबरीवाल्या मुलीसोबत कुठेतरी लांब फिरायला गेला. आता फिरायला गेल्यानंतर आजचा जो काळ आहे तो माहिती आहे तुम्हाला कसा आहे. अनेक नजरा त्या ठिकाणी कपल्सवर असतात, मुलांवरती असतात. कदाचित भाव वेगळा असतो. मात्र बघा गोष्ट नीट समजून घ्या. तुम्हाला ही गोष्ट का सांगतो आहे आणि या गोष्टीचं गांभीर्य काय असणार आहे. फिरायला गेल्यानंतर तिकडे त्यांना कोणीतरी बघितलं आणि ही गोष्ट गेली त्या मुलीच्या वडिलांपर्यंत. वडील फार प्रतिष्ठित घरातले होते आणि मुलगा सर्वसामान्य कुटुंबातला. राब राब राबणाऱ्या एका गरीब घरातला हा मुलगा होता आणि ₹100 तिथे येणं म्हणजे आजही ती गोष्ट बापाला जरा थोडी मोठी वाटत होती. तर ही गोष्ट खूप वाढत गेली. नंतर त्यांचं ते बॉन्डिंग इतकं घट्ट झालं की गोष्ट हदीच्या बाहेर गेली आणि वडिलांपर्यंत गेलेली ही गोष्ट मग वडिलांनी त्या ठिकाणी थोडीशी शहानिशा करायची ठरवली आणि मग बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याचशे पुरावे त्या ठिकाणी समोर आले. तर त्या मुलाला वैयक्तिक भेटून एकदा समज सुद्धा दिली. कारण प्रत्येक मुलीचा बाप हा एक क्रूर राक्षस नसतो. कारण लहानपणापासून आपल्या मुलीला त्याने वाढवलेलं असतं. कुठेतरी त्याचा त्या मुलीवरती विश्वास असतो. मात्र एका ठराविक वयात पावलं चुकतात. म्हणून त्याने दोघांनाही व्यवस्थितरित्या समज दिली, की तुम्ही जे करत आहात त्याचं काहीही भविष्य नाहीये. आणि मग समज दिल्यानंतर काही दिवस गेले आणि परत तीच गोष्ट परत नव्याने सुरू झाली. अभ्यासाकडे दुर्लक्ष आणि नको त्या गोष्टीकडे खूप जास्त लक्ष जायला लागलं.
आता हे प्रकरण कुठंतरी थांबावं, कारण बापाची गावभर खूप चांगली प्रतिष्ठा होती, ज्याला आपण इज्जत असं म्हणतो, बरोबर. मात्र मुलीच्या अशा दुष्कृत्यामुळे किंवा दुसऱ्या मुलामुळे आपली मुलगी कुठंतरी बिघडते आणि आपली बदनामी होईल म्हणून हे जे प्रकरण आहे थोडं टोकाला गेलं. आणि मग गोष्ट अशी घडली की त्या मुलाची त्या बापाने सुपारी द्यायचं ठरवलं आणि लक्षात घ्या, त्या मुलाची सुपारी दिली गेली. अत्यंत निर्दयी पद्धतीने त्या मुलाची हत्या करण्यात आली. प्रकरण परत समोर आलं, पोलिसांपर्यंत गेलं, न्यायालयापर्यंत गेलं. पण शेवटी झालं काय? एका कष्टकरी आईने, एका कष्टकरी पित्याने, एका कष्टकरी वडिलांनी आपल्या मुलाला गमावलेलं होतं. तर सांगायचं एवढंच आहे, तुम्ही कॉलेजला असाल, तुम्ही आता मोठे झाला असाल, तुम्हाला खूप काही जास्त कळत असेल, पण जर तुम्ही योग्य ठिकाणी स्वतःला योग्य वळणावरती जर वळवलं नाही तर तुमच्या आयुष्याचं तर वाटोळं होतच हो. पण होतं असं की तुम्हाला लहानपणापासून इथपर्यंत घडवण्यासाठी ज्यांनी जीवाचं रान केलेलं असतं, रक्ताचं पाणी केलेलं असतं, त्यांच्या कष्टाची थोडीशी जाण ठेवा. आणि जेव्हा तुम्ही ती जाणीव ठेवाल तर मला नाही वाटत की तुमचं पाऊल चुकेल. तर हा छोटासा सारांश यासाठी मांडायचा होता की बाळांनो, जे महत्वाचं आहे ना त्याच्याकडे लक्ष द्या. आणि आपलं लक्ष त्याच गोष्टीकडे नेहमी जात असतं जे अजिबात महत्वाचं नाहीये, आणि म्हणून आपण अपयशी होत असतो. आपण तर एका मार्गाने आयुष्यातून निघून जातो, परंतु आपल्याला जीवापाड जपणारे आपले आई वडील, आपले नातेवाईक, आपले मित्र यांच्यावरती काय बितते ना याचा आपण विचार नाही करू शकत. जर गोष्ट आवडली असेल तर नक्की आपलं पाऊल योग्यरित्या टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.